बारामतीत काँग्रेसनं अखेर माघार घेतली असली तरीही ही लढत बिनविरोध होणार नाहीये. 23 उमेदवार अजूनही रिंगणात असल्यानं सुनेत्रा पवारांना लढाईला सामोरं जावं लागणार आहे. आणि यात सुद्धा दोन नावांची चर्चा होती आणि ते म्हणजे विरोधात असणारे अभिजित बिचुकले आणि करुणा धनंजय मुंडे. काय घडतंय बारामतीत जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला आणि मग नाट्यमय घडामोडींना इथंच सुरुवात झाली. बारामती पोटनिवडणुकीसाठी खरं तर 53 उमेदवार रिंगणात होते, पण काँग्रेसमुळे ही लढत टफ होणार अशी चर्चा सुरू झाली. पण अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी काँग्रेसनं उमेदवार आकाश मोरे यांच्यासह एकूण 30 उमेदवारांनी माघार घेतली आणि त्यामुळेच आता 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. खरं तर राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला नाहीये. काँग्रेसच्या उमेदवारांनी आपला अर्ज आता मागे घेतला आणि त्यामुळेच बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर अपक्ष उमेदवारांचंच आव्हान असणार आहे. या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार बारामती मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत. या बाहेरच्या उमेदवारांची संख्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतीये. निवडणूक आयोगाकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार मैदानात असलेल्या 23 उमेदवारांपैकी फक्त 10 उमेदवार बारामती विधानसभा मतदारसंघातले रहिवासी आहेत, तर उर्वरित 13 उमेदवार सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून बारामतीत आपलं नशीब आजमावायला आले आहेत. आणि याच उमेदवारांमध्ये आपलं नशीब आजमावतात अभिजित बिचुकले आणि करुणा धनंजय मुंडे. अभिजित बिचुकले यांनी आतापर्यंत 10 पेक्षा जास्त निवडणुका लढवल्यात. ते स्वतःला बहुजन सम्राट म्हणतात आणि कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी ओळखले सुद्धा जातात. बिचुकले यांनी नगरसेवक पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतच्या निवडणुकीसाठी प्रयत्न केलेत आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता सुद्धा ते अपक्ष म्हणून लढतात आणि दूरदर्शन हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे. तर दुसऱ्या अपक्ष उमेदवार आहेत करुणा धनंजय मुंडे. या एअर कंडिशनर या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढतायत. खरं तर काँग्रेस सुरुवातीपासूनच इथे उमेदवार देण्यावर ठाम होती, कारण 2022 मध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं उमेदवार दिलेला. तिथले काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूनंतर खरं तर ही लढत बिनविरोध होण्याची अपेक्षा असतानाच भाजपनं तिथे उमेदवार दिला आणि त्यांचंच अनुकरण काँग्रेस इथं बारामतीत करत होती. कारण आता अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत आहे, पण सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, शरद पवार असतील यांच्याकडून काँग्रेसची मनधरणी करण्यात आली. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि काँग्रेसनं उमेदवार माघारी घ्यावा अशी विनंती सुद्धा केली. यावेळी बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे, ती अपघातानं. यात एक कर्तृत्ववान व्यक्ती गेलाय, त्यामुळे मी काँग्रेसला सल्ला देईन की या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसलाच घ्यायचा आहे असं शरद पवार यांनी काँग्रेसनं माघारीचा निर्णय घेण्यापूर्वी पत्रकारांना सांगितलं. तर रोहित पवारांनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता सपकाळ यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यामुळेच आता प्रमुख पक्षांचं आव्हान सुनेत्रा पवारांसमोर नाहीये. सुनेत्रा पवार यांच्या विजयाची शक्यता त्यामुळे जास्त बळकट झालीय. मात्र बिचुकलेंच्या रंगतदार प्रचार शैलीमुळे या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय सुनेत्रा पवार यांच्या समोर 22 अपक्ष उमेदवारांचं सुद्धा आव्हान उभं ठाकलंय. बारामती पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. मतदानाची प्रक्रिया 23 एप्रिलला पार पडेल आणि 4 मेला या हाय व्होल्टेज लढतीचा निकाल जाहीर होईल आणि त्यामुळेच आता बारामतीची जनता स्थानिक उमेदवाराला कौल देते की बाहेरच्या उमेदवाराच्या पदरात मत टाकते, हे पाहणं औत्सुक्याचं आहे आणि येत्या काही दिवसात कळेल. याविषयी तुम्हाला काय वाटतंय? लढत कशी होईल? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.